घरच्याच साहित्यामध्ये थिन क्रस्ट पिझ्झा कसा बनवायचा तर ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत पहा, कारण का मी छोट्या मोठ्या टिप्स या रेसिपीमध्ये दिलेल्या आहेत. त्याचबरोबर अशाच छान छान रेसिपी करता स्वरूपच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आता सर्वात पहिले इथे आपल्याला घ्यायचं आहे अर्धा कप एवढं कोमट पाणी. पाणी जास्त आपल्याला इथे गरम नको आहे, फक्त ते कोमटच असायला पाहिजे. आता यामध्ये आपण घालूया थोडीशी साखर. व्यवस्थित साखर मिक्स करून घेऊया. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट. तुमच्याकडे जर फ्रेश ईस्ट असेल तर तुम्ही ते डायरेक्ट डोमध्ये यूज केलं तरीसुद्धा चालेल, पण मी इथे ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट यूज करते. तर आता हे ईस्टसुद्धा आपण व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिटाकरता गरम जागेवरती झाकून साईडला ठेवून देऊया, जेणेकरून ते छान प्रकारे फुलेल. तर हे बघा, आता इथे आपलं ईस्ट फुललेलं आहे. जास्त ह्याला फुलवून नाही घ्यायचं आहे आपल्याला. तर आता इथे मी घेतलेला आहे मैदा. मैद्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते चवीपुरतं. सर्व मीठ मिक्स करून घेऊया पहिले मैद्यामध्ये. त्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये घालायचे ॲक्टिव्ह ड्राईस्ड मिक्सचर. ते सुद्धा चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला हा चमचा काढून हाताने व्यवस्थित असा ह्याचा छान डो मळून घ्यायचा आहे. डो छान असा मस्त लोण्यासारखा स्मूथ झाला पाहिजे. तर हे बघा, इथे मी थोडं थोडं पाणी घालून आहे ना असा डो मळून घेते, म्हणजे जेवढं तुम्हाला पाणी लागेल तेवढं इथे डो आपल्याला स्मूथ असा मळून घ्यायचा आहे. तर इथे आता आपला डो मळून झालेला आहे. आता हा डो आपण टेबल टॉपवरती काढून घेऊया आणि त्यानंतर ह्यामध्ये घालूया 1 चमचा एवढं तेल. तेल ह्याकरता घालायचं आहे आपल्याला, कारण का आपल्याला डो इथे स्मूथ करायचं आहे आपल्याला. तर आता हा डो आपल्याला असा खेचत खेचत छान मळून घ्यायचा आहे. हे ह्याकरता करायचं आहे कारण आपण जेव्हा ब्रेड पाव बनवतो तेव्हा आपल्या पावला छान प्रकारे आतमध्ये जाळी पडते. तर आता इथे आपला डो तयार झालेला आहे. तर मी आता इथे घेतलेला एक बाऊलमध्ये थोडंसं इथे तेल लावून घ्यायचं आहे आजूबाजूला, जेणेकरून आपला डो जेव्हा फुलेल तर जास्त चिकटू नये म्हणून. आणि आपल्याला ह्याला जास्त न फुलवताच आपल्याला ह्याचा पिझ्झा बनवायचा आहे. तर आता हा डो आपण साईडला ठेवून देऊया. वरतून थोडंसं तेल लावूया आणि झाकण ठेवून गरम जागेवरती 1 तासाकरता मी साईडला ठेवून देणार आहे. तर आता हे बघा, इथे 1 तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपला डो छान प्रकारे एकदम मस्त थोडासाच फुललेला आहे, मी तुम्हाला बोलली. आणि आपला डो हे बघा इथे छान मस्त लोण्यासारखा झालेला आहे आणि तो जास्त फुललेला सुद्धा नाही आहे, म्हणजे जास्त फुलवून नाही घ्यायचं आहे आपल्याला डो. आता इथे आपण थोडंसं ना टेबल टॉपवरती पीठ टाकून आहे ना थोडंसं त्याला असं मळून घ्यायचं आहे आणि आपण ह्याचे जेवढे पिझ्झा पाहिजे तेवढे ह्याचे भाग करून घेतोय. तर इथे मी 3 भाग केलेले आहेत, पण मी इकडे 2च पिझ्झा करणार आहे. तर मी तुम्हाला इथे 2 प्रकारचे आज पिझ्झा दाखवणार आहे. तर आता आपल्याला हा असा एक एक डो घेऊन छान असा मस्त लांबडा मळून घ्यायचा आहे. हा पिझ्झा थोडासा वेगळा आहे, म्हणजे आपण एकदम थिन पिझ्झा असतो ना तो इथे पिझ्झा. तर इथे आपल्याला अशी लांबडी चपाती लाटून घ्यायची, म्हणजे खरी मजा तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. तर जेवढी तुम्हाला थिन चपाती लाटता येईल तेवढी तुम्ही इथे लाटून घ्यायची. आता मी इथे घेतलेला आहे एक बेकिंग ट्रे. यावरती आपल्याला ह्या चपाती ठेवून घ्यायची. तर इथे मी 2 प्रकारच्या चपात्या लाटून घेतलेल्या आहेत आणि हे बघा, हा माझ्याकडे पिझ्झा सॉस होता. हा होममेड पिझ्झा सॉस आहे. जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. मी नक्की तुम्हाला ह्याची लिंक कमेंटमध्ये टाकून देईल. तर आता हा सॉस आपल्याला सर्व साईडला असा पसरवून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे माझ्याकडे आहेत ब्रोकोली. तुम्ही तुमचे आवडते टॉपिंग्स इथे घालू शकता. तर इथे मी घालते हे चॉप केलेली ब्रोकोली. त्यानंतर इथे मी घालते त्यावरती मोझरेला चीज. तुमच्याकडे जे चीज असेल ते तुम्ही इथे घालू शकता, पण मोझरेला चीज खायला खूपच छान लागतं. त्याचबरोबर थोडेसे टोमॅटो, जर तुमच्याकडे चेरी टोमॅटो नसेल तर तुम्ही घरातलाच टोमॅटो आतमधल्या बिया काढून तो सुद्धा इथे घालू शकता. आता इथे मी घालते थोडीसं कॅप्सिकम. त्यानंतर आता हा पिझ्झा आपल्याला थोडासा बोट शेपमध्ये देऊन घ्यायचा. तर हे बघा, इथे मी साईड ज्या आहेत त्या अशा इथे दाबून घेतलेल्या आहेत आणि असं सर्व साईडने हे बघा, त्या साईडचे सुद्धा साईड मी असे फोल्ड केलेत. आता ही सुद्धा साईड मी अशा प्रकारे उलटी फोल्ड करून घेते, जेणेकरून आपला बोटचा एक छान मस्त शेप येईल. आता दुसऱ्या पिझ्झावरती इथे मी घालते पास्ता. आता पास्ता मी बॉईल करून घेतला आणि त्यामध्ये तोच पिझ्झा सॉस फक्त मिक्स केलेला आहे. त्यावरती परत चीज घालून घेते आणि आता ह्यावरती आपल्याला घालायचे ओरिगॅनो आणि त्याचबरोबर चिल्ली फ्लेक्स. तुम्ही इथे मिक्स हर्बसुद्धा वापरू शकता. तर आता इथे आपले दोन्ही पिझ्झा बेक व्हायला रेडी झालेले आहेत. तर चला आता आपण पिझ्झा बेक करून घेऊया 200 डिग्रीवरती 25 ते 30 मिनिटाकरता. जर तुमचा पिझ्झा अजून बेक झाला नसेल तर तुम्ही अजून 5 मिनिट एक्स्ट्रा ठेवू शकता. तर हे बघा, इथे आपले मस्त 2 पिझ्झा बनवून तयार झालेले आहेत. केवढे यम्मी यम्मी दिसतात. एकदम थिन पिझ्झा आहे हा. ह्याचा बेस जो असतो तो अजिबात जाड नाहीये, त्यामुळे खायला सुद्धा खूप सुंदर लागतो.
तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.